इडली म्हटलं की सर्वांनाच आवडते, नको कोणी म्हणू शकत नाही आणि झटपट इडली आपण बनवत असतो आणि खात असतो. पण आज आपण तशा पद्धतीची नेहमीप्रमाणे इडली नाही बनवणार, एकदम हटके बनवणार आहे. टाईम खूप सारा लागणार आहे, 20 ते 30 मिनिट लागणार आहे. पण इडली तशीच टेस्टी बनणार आहे. आज साऊथ इंडियन इडली बनवणार आहे आपण, एकदम मसालेदार, मसाले खूप सारे बनवणार आहे आपण. बघत राहा एंडपर्यंत, एन्जॉय करा. AIK चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर 2 पद्धतीची मी उडद डाळ घेतलेली आहे. एक आपली मस्त पॉलिश केलेली आहे, दिखाऊ आहे पर टिकाऊ नाही आहे. आणि एक आपण घेतलेली आहे मस्त अशी सालीवाली, ब्लॅकवाली. त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन राहतात, खूप सारे विटॅमिन्स राहतात. तर आपण ते विटॅमिन्स सोडून आपण एकदम बगैर विटॅमिन्स के पदार्थ खाणं पसंत करतो. हे बघू शकता, 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. बघू शकता, यांनीच मी मेजरिंग केलेलं आहे. आणि याला आपण स्वच्छ धुवून रात्रभर मस्त असं ओव्हरनाईट ठेवायचं आहे. मी दाखवते तुम्हाला. याच मेजरिंगनं करायचं आहे आपल्याला. ही मी 1 वाटी याच वाटीने घेतलेली होती आणि पाहू शकता मस्त भिजल्या गेलेली आहे. वरची जे साल आहे ब्लॅकवाली नाही निघाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवढी निघते तेवढी काढून घ्या. जर नाही निघाली तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मी याच्यामधलं सर्व पाणी काढून घेणार आहे. आणि तांदूळ कोणत्याही क्वालिटीचे तुम्ही या जागेवर वापरू शकता. मी मोठ्या साईजचे तांदूळ घेतलेले होते. बघू शकता तुम्ही, छान मस्त असे भिजल्या गेलेले आहेत. बघू शकता, तुम्हाला आवडत असेल त्या तांदूळ तुम्ही रात्रभर भिजवून ठेवायचे आहे. क्वांटिटी 500 ग्रॅम, या तुमची घरामध्ये मेंबर असेल त्या क्वांटिटीने तुम्ही घेऊ शकता. तर मी 500 ग्रॅम घेतलेली होती तांदूळ आणि रात्रभर ओव्हरनाईट मी भिजवून ठेवलेले. दोन्हीही डाळ आणि तांदूळ वेगवेगळे आपल्याला फाईन पेस्ट करायचं आहे. मी दोन्ही पेस्ट तुम्हाला कसे करायचे ते दाखवते. सर्वात मेन पेस्टवरच अवलंबून राहते की आपली इडली कशा प्रकारे बनणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मी सर्वात पहिले तांदूळ बारीक करून घेते. तर हे बघा, मी मस्त असा पेस्ट तयार केलेला आहे. तुम्हाला एकदम मस्त माईन पेस्ट दिसत असेल, पण तसा नाही आहे. जशी आपली सुजी राहते, जसा सुजीचा टेक्स्चर राहते, तशाच पद्धतीने आपल्याला तांदळाचं सुद्धा टेक्स्चर ठेवायचं आहे. तर मी उडदाची डाळसुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि एकदम बारीक आपल्याला याला फाईन पेस्ट करायचा आहे, एकदम चिकना. दोन्ही क्वालिटी वेगवेगळी आपल्याला फाईन करायची राहते. तर तांदूळ जे राहते तर आपल्याला रव्यासारखे ठेवायचं आहे पेस्ट, आणि उडदाची डाळ एकदम बारीक चिकनी करायची. तर मी याच्यामध्ये मिक्स करते. याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला मस्त फिरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बिलकुल काहीच टाकायचं नाही, आपल्याला रात्रभर ओव्हरनाईट ठेवायचं आहे. तर इडली म्हटलं की थोडा टाईम जास्तच लागतो. तर याला मस्त असा फिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि एकजीव करून रात्रभर ओव्हरनाईट हे सुद्धा आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त मिक्स झालेला आहे दोन्हीसुद्धा. मी याच्यामध्ये आता पाणीसुद्धा ॲड नाही करणार आहे. उद्या सकाळी बघू याच्यामध्ये काय आपल्याला ॲड करायचं आहे. तर हे बघा किती छान मस्त मिक्स झालेलं आहे आणि मस्त भारी भरकम याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर मी रात्रभर याला झाकून ठेवणार आहे. उद्या आपण बघू. सकाळचे 10 वाजलेले आहे. काढून बघायचं आहे आपल्याला. मस्त ठीक असं बॅटर दिसत आहे. आता सुद्धा तुम्ही सुद्धा बघू शकता, ठीक झालेलं आहे आणि मस्त फॉर्मेट झालेला आहे. बघू शकता, याच्यामध्ये आता मी काहीच ॲड केलेलं नव्हतं. तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे 2 टीस्पून. आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता, कमी करू शकता. आणि मीठ घालत आहे अर्धा टीस्पून आणि जिरा घालायचा आहे आपल्याला अर्धा टीस्पून. तर आता याला आपण एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त आपण साखर जे घातलेली आहे ना याच्यामध्ये मस्त विरघळणार आहे. याला आपण पुन्हा 10 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मस्त इडली मसाला तयार करायचा आहे. साऊथ इंडियनमध्ये जशा पद्धतीचा इडलीचा मसाला राहते तशा पद्धतीचा आज आपण इडलीचा मसाला तयार करणार आहे. तुम्ही कधी पाहिला नसेल आणि बनवलासुद्धा नसेल तर चला बघा कसा बनवायचा आहे इडली मसाला. तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, कंटिन्यू दाखवते आता तुम्हाला इथून. तर गॅसला स्लोच ठेवायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये 2 टीस्पून ऑइल घालायचं आहे आणि याच्यामध्ये मुगाची 3 टीस्पून मी घेतलेली आहे मुगाची डाळ. आणि याला मस्त खमंग असा भाजून घ्यायची आहे आपल्याला.
2-3 मिनिट लागतील आपल्याला चांगली अशी भाजून घेण्यासाठी. गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला, जास्त वाढवायचा नाही. बघू शकता मस्त अशी खमंग भाजत आहे आपली डाळ. दोन मिनिट झालेले आहे, मस्त भाजल्या गेलेली आहे. याच्यामध्ये आपण आता मसूरची डाळ टाकायची आहे. आपल्याला 3 टीस्पून घ्यायची आहे आणि याला सुद्धा भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत खमंग असं भाजल्या नाही जाणार तोपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे डाळ. आणि याच्यामध्ये 2 लाल मिरची टाकणार आहे मी. याच्या जागी तुम्ही लाल मिरची जर नसेल तर मिरची पावडर ॲड करू शकता, पर लास्टमध्ये आपल्याला मिरची पावडर ॲड करायची राहते, कारण की मधामध्ये जर आपण टाकलं तर जळून जाते ते. तर आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचे आहेत दोन्ही डाळा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चणे. हे मी रोस्ट केलेले माझ्याजवळ राहतात, तेच मी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आपल्याला. आणि मस्त असे याला सुद्धा 2 मिनिट भाजून घ्यायचे. बघू शकता मस्त असा भाजल्या जाते आणि खमंग असा एकदम सुगंधित वास सुटलेला आहे किचनमध्ये. तर आपल्याला मस्त असं भाजून घेऊन याच्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता आणि मी तीळ टाकत आहे. 3 टीस्पून तीळ आहे आणि याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आणि सोप 1 टीस्पून घ्यायची आहे आपल्याला, मोठी सोप, आणि भाजून घ्यायचं. आणि गॅस आता बंद करायचा आहे. 2 मिनिट मस्त असे भाजल्या गेलेले आहे आणि गॅस सुद्धा बंद आहे माझा. तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून आणि 2 टीस्पून याच्यामध्ये सुद्धा साखर घालायची आहे आपल्याला. आवडीनुसार तुम्ही साखर इथे घालू शकता. जर आवडत नसेल तर नका घालू. जर साखर घातली ना खूप छान मस्त असा मसाला आपला एकदम टेस्टी बनतो. पण नसेल आवडत तर नका टाकू. आता आपल्याला गॅस बंद करून मस्त थंड करून याला एक फाईन एकदम मस्त पावडर बनवून घ्यायचं आहे. तर चला मी एका पॉटमध्ये टाकून घेते आणि याला पाहू शकता आता याला मस्त मी बारीक वाटून घेणार आहे. हे बघा छान असं मस्त मी पावडर केलेला आहे तयार, बघू शकता तुम्ही. आणि हे पावडर तुम्ही मस्त स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. 2-3 महिने याचा यूज करू शकतो आपण. हे बघू शकता. तर आता आपण दुसरी तयारी करणार आहे. हे आपलं बॅटर बघू एक वेळा. याच्यामध्ये मस्त साखर वगैरे सगळं आपण टाकलेलं होतं, मस्त मेल्ट झालेली आहे साखर आणि पुन्हा फुलल्या गेलेलं आहे. याच्यामध्ये 2 टीस्पून मी तूप घालत आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही ऑइलसुद्धा ॲड करू शकता. आणि अर्धा कप मी पाणी ॲड केलेलं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही. आणि मस्त फेटून घ्यायचं आहे आपल्याला 1 मिनिट. बघू शकता बॅटर तुम्ही. अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर मी हे मसाल्यासाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि याच्यामध्ये 2 टीस्पून ऑइल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मी कुटलेला बारीक लसूण घातलेला आहे. 4-5 पाकळी घेतली होती मी, मस्त बारीक चॉप केलेला आहे. आणि एक मोठ्या साईजचा मी कांदासुद्धा बारीक चॉप केलेला आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ. हे बघा मस्त छान लसूण भाजला गेलेला आहे. याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करू आणि हे बारीक मी कांदा कापून घेतलेला होता ते ॲड करून घेऊ. आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कोणत्याही मसाल्यामध्ये आपण जेव्हा भाजतो ना त्यावेळेस जरा असं आपण अर्धा टीस्पून जर मीठ घातलं ना तर आपले मसाले जळतसुद्धा नाही आणि कांदा जे आहे मस्त भाजला जातो, जळत नाही. तर मी अर्धा टीस्पून याच्यामध्ये मीठ घालत आहे आणि याला मस्त फिरून घेत आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कांद्याचा. आता याच्यामध्ये मी टमाटर ॲड करणार आहे. मी एकाच साईजचा टमाटर घेतलं होतं, मीडियम साईजचा आहे आणि हे सुद्धा बारीक चॉप केलेलं होतं. आणि याच्यामध्ये मी
कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि याला मस्त भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत एकदम आपला टमाटर जे आहे सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर ॲड केलेला आहे मी. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर जास्त ॲड करू शकता. चांगलं फिरून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव. हेच मेन राहते मसाल्याची. तर अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून मसाला घातलेला आहे आणि याला मस्त एकजीव करून घेतलेला आहे. आणि 2 मिनिट मस्त फिरवत राहायचं आहे, मसाले जळणार नाही आपले. तरी बघू शकता मस्त 2 मिनिटामध्येच छान असा भाजला गेलेला आहे. अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मी. आता ही ॲड करून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त बँडिंग येते आणि खट्टा मस्त असा स्वाद येते. याच्यामध्ये 2 टीस्पून मी साखर घालणार आहे. बॅटरमध्ये आपण साखर घातलेली आहे, याच्यामध्ये सुद्धा 2 टीस्पून साखर घातलेली आहे. साखरमुळे मस्त असा टेस्ट येतो खट्टा मिठ्ठा. तर आवडत असेल तर नक्की घाला. तर आपला हे झालेली आहे मस्त चटणी बनवून. तर आता आपण इडली बनवायची तयारी करू. तर मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि गॅसला स्लो ठेवायचा आहे. जर तुमच्याजवळ नसेल नॉनस्टिक तर लोह्याचा तवा डबल आपण करून याच्यावर बॅटर टाकून मस्त इडली बनवल्या जाते. तर मी 2 टीस्पून ऑइल घातलेलं आहे. थोडंसं गरम झाल्यानंतर मसाले आपण ॲड करून घेऊ. तर मस्त तवा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये एक मी चम्मच मस्त बॅटर टाकून घेणार आहे, जे आपण मसाला तयार केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल तर नक्की बनवून बघा. मी छोटा तवा असल्यामुळं कसं आहे मी 4च बनवून दाखवते पहिल्यांदा तुम्हाला. नंतर मी 2-3 छोटे अशाच पद्धतीने 7-8 बनवून दाखवणार आहे. पहिल्यांदा तुम्ही हे नक्की पहा. 4च बनवून दाखवते, व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तर मी हे मसाल्यावर बॅटर टाकून घेत आहे आणि ऑइलसुद्धा मी तव्यावर असा फिरवत आहे, जेणेकरून सर्व आपल्या इडलीला लागलं पाहिजे ऑइल. तर त्याच्यामुळं असा थोडा उचलून त्याला हलवून घ्या. आणि साईज कशी आली तरी चालते, खाण्याला खूप छान लागते. आणि मसालासुद्धा आपण खूप टेस्टी बनवलेला आहे. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थोडासा वेळ जास्त लागतो पण खाण्याला तेवढाच टेस्ट एकदम मस्त येतो. तर आता 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आहे. त्याच्या पहिल्यांदा आपण हे थोडा सुका मसाला टाकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला मस्त असे मसाल्याचा टेस्ट येणार आहे. तर मी याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. दहा मिनिटं झालेली आहे. बघू शकता मस्त वरचा थर आपला मसाल्याने फुलल्या गेलेला आहे. तर आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे. एकदम अलगद हाताने करायचं आहे आपल्याला. एकदम आरामाने निघून जातात, काहीच चिपकणार नाही मसाला तव्याला. अशाच पद्धतीने बनवा, खा, एन्जॉय करा. खूप छान लागते इडली. एकदम साऊथ इंडियनमध्ये अशाच पद्धतीने खाल्ल्या जाते. बघा किती छान टेक्स्चर, खूप छान दिसते. खाण्याला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे. तर मी अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं झालेले आहे. दोन्ही साईज मस्त अशा आपल्या कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट अंदरून मस्त झालेले आहेत. काढून दाखवते मी तुम्हाला. बघू शकता मस्त वरचा आणि खालचा भाग मसाल्याने एकदम कोटिंग आलेली आहे आणि खाण्याला सुद्धा खूप छान लागते. तर अशाच मी सर्व करून दाखवते तुम्हाला फटाफट. हे मी दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने केलेली आहे तयार. बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहे. तर आपण नॉनस्टिक तवा नसेल तर इडली स्टँडमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवू शकतो. तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. व्हाईट कलरची आपण जेव्हा इडली बनवतो ते नेहमी बनवल्या जाते. तर मी ते सुद्धा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर मी इडली स्टँड घेतलेला आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1 गिलास पाणी ॲड केलं होतं मी आणि मसाला प्लेटमध्ये टाकून घेतलेला आहे. माझ्याजवळ जागा कमी आहे त्याच्यामुळं मी सर्व प्लेटा तुम्हाला नाही दाखवू शकत मसाल्याच्या. तर मी याच्यावर जसं आपण नॉनस्टिक तव्यावरच बॅटर टाकलं तशाच पद्धतीने आपण याच्यामध्ये सुद्धा टाकून घ्यायचं आहे. चारी साईडला आपण मसाल्याची कोटिंग करून घेऊ आणि बॅटरची.
तर याच्यावर आपल्याला सुक्का मसाला ॲड करून घ्यायचा आहे, जसा आपण तव्यावर केला होता तशाच पद्धतीने, आणि 10 मिनटं झाकून ठेवायचे आहे आपल्याला. इडली स्टँडमध्ये 10 मिनटं ठेवायचे आहे आणि सर्व मी इडली बनवून दाखवते तुम्हाला फटाफट. तर चला, तर मी सर्व दाखवते. तर हे घ्या आजची साऊथ इंडियन इडली, मस्तपैकी एकदम मजेदार झणझणीत बनवलेली आहे, मसाल्यांना भरपूर. तिन्ही पद्धतीच्या बनवलेल्या आहे. हे तव्यावर बनवले आणि हे इडली स्टँडमध्ये बघू शकता किती छान कलर आणि टेक्स्चर आणि खाण्याला सुद्धा टेस्टी बनलेली आहे. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची इडली आवडली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला तोडून दाखवते जे तव्यावर केलेली आहे. एकदम इडली स्टँडमध्ये सॉफ्ट होते तशाच पद्धतीने आजची इडली बनलेली आहे आपली. अशा पद्धतीने कधी बनवली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल तर जरूर एक वेळा घरी ट्राय करा आणि बघा खाऊन किती मजेची आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल. तर अशा झणझणीत रेसिपी बघत राहा. तर हे मसाला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता 1 महिन्यासाठी. तर आपण कधी कोणती स्नॅक वगैरे बनवला तर त्याच्यामध्ये दही वगैरे टाकून आपण मस्त असा एन्जॉय करू शकतो चटणीसोबत. तर चला भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. मस्त राहा, आनंदी राहा. तर नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. तर आजच्या रेसिपीसाठी एवढंच. तर भेटू नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.